आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल आता जो आहे तो समोर येतोय। आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबईत असेल किंवा मुंबईतील आपण पाहतोय जे शिवसेनेचे उमेदवार होते ते आता विजयी रथाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतंय। दक्षिण मध्य मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर अनिल देसाई यांनी विजय जो आहे तो मिळवला आणि या संदर्भातच बातचीत करण्यासाठी सुषमा अंधारे आपल्यासोबत आहे। एकंदरीत लढाई होती खूप मोठी, पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी। मात्र या सगळ्या लढाईत सुद्धा जेवढे उतरले तेवढे आता निवडून येताना पाहायला मिळत आहे। कसं पाहताय दादा? ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना नव्हती, ही लढाई निष्ठावंत विरुद्ध विश्वासघातकी, गद्दारी विरुद्ध खुद्दारी अशी लढाई होती। त्यामुळे या निवडणुकीने हे सिद्ध केलं, बाप बाप होत आहे। नक्कीच, पण एकीकडे आपण पाहतो की अनेक आरोप जो होत होते, नकली शिवसेना, असली शिवसेना, त्याचं उत्तर लोकांनी दिलंय। त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय की असली कोण आहे आणि नकली कोण आहे ते। नक्कीच, पण एकीकडे असली नकली असले तरी जनतेचे सुद्धा प्रश्न होते। मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, या प्रश्नांना कुठे सत्ताधाऱ्यांनी घेतलं नव्हतं, मग त्याचाच हा पट्टा आहे। मला वाटतं की सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक वारंवार जात आणि धर्मावर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा परिणाम झाला नाही। ही निवडणूक पब्लिक ओरिएंटेड इश्यूजवर जास्त गेली आणि आम्ही गेली 2 वर्ष सातत्याने पब्लिक ओरिएंटेड इश्यूज मांडत होतो। महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिला असुरक्षा असेल, शेतमालाचा योग्य तो भाव असेल, त्यामुळे ते विषय जरा जास्त महत्त्वाचे ठरले असं मला वाटते। नक्कीच, एकीकडे आपण पाहतोय की वारंवार तुम्ही प्रचारसभा घेत होतात। खरं तर अनेक प्रश्न होते, मात्र या प्रश्नांना बगल जी आहे ती सत्ताधाऱ्यांकडून दिली जात नव्हती आणि यामध्ये अनेक प्रश्न जे ते समोर येत होते। वारंवार आपण पाहतोय की सहानुभूतीवरून कुठेतरी राजकारण केलं जाते, असं सुद्धा आरोप जो आहे तो आपल्यावरती केला जात होता। कसं पाहता? नाही, मला नाही वाटत की सहानुभूतीचं राजकारण, त्याच्यात सहानुभूती नाही आहे। लोकांचे प्रश्न मांडणारं कोणीतरी पाहिजे होतं। ज्या पद्धतीने महाराष्ट्र धर्माची लाईन मोठी करत सातत्याने नेते सन्मान्य आदित्यजींनी भूमिका घेतली होती आणि त्यात ते वारंवार महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले यावर बोलत होते, किंवा भाजपने ज्या लोकांवर आरोप केले, किरीट सोमय्या यांनी समजा वायकरांवर आरोप केलेत किंवा यामिनी जाधवांवर आरोप केलेत आणि ज्यांच्यावर आरोप केले तीच माणसं त्यांचाच प्रचार करत परत सोमय्या दिसत आहेत। तर हे चित्र महाराष्ट्राला पटत नाही, हे आवडत नाही। हा सुजान महाराष्ट्र आहे। त्यामुळे भाजपने वॉशिंग मशीनच्या नावाखाली ईडीचा केलेला गैरवापर, त्याचंही उत्तर लोकांनी दिलं। दुसरी गोष्ट अशी की मोदीजींची जी अत्यंत द्वेषपूर्ण भाषा होती, मंगलसूत्र, ज़्यादा बच्चे पैदा करने वाले लोग, हिंदुओं की संपत्ती लूट कर मुसलमानों को देंगे, तर ह्या सगळ्या मुद्द्यांना म्हणजे लोकांना ते हजम नाही झालं। त्यामुळे विरोधक जे सत्ताधारी जे आमच्यावर आरोप करत होते की तुम्ही फतवे काढायची गरजच पडली नाही दादा। अल्पसंख्याक समुदायाला इतकं इन्सिक्युअर केलं गेलं या लोकांकडून की त्याचा परिणाम अल्पसंख्याक समुदाय आपसुकपणे सत्ताधाऱ्यांपासून डिटॅच होत गेला। बरं ताई, आपण पाहतोय की या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, परंतु हाच ठाकरे बाणा हा महायुतीकडून सुद्धा घेण्याचा प्रयत्न झाला। आपण पाहतो की राज ठाकरेंची त्यांनी पाठिंबा मागितला, राज ठाकरेंनी बिनशर्तसुद्धा त्यांना पाठिंबा दिला। मग ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे काम करत नाही असं वाटतंय? नाही, त्याचा परिणाम होणार नाही हे मी जेव्हा त्यांच्यासोबत गेले तेव्हाही म्हटलं होतं की इंजिन चालणार नाही, इंजिन बंद पडलेलं आहे। मी आपल्याला सांगू का, राज ठाकरे जसे महायुतीत आल्याने महायुतीला फायदा झाला नाही, तसं वंचित बहुजन आघाडी आमच्यापासून डिटॅच झाली म्हणून आम्हाला काही नुकसान झालं नाही। कारण या दोनही पक्षांचं एकूण उपयुक्तता किंवा यांचं उपद्रव्य मूल्य हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं की कुठूनही कसंही आपल्याकडून ही चूक होता कामा नये की फुटीरतावादी आपलं मत होईल। त्यामुळे फुटीरतावादाला थारा दिलेला नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेने, हे स्पष्ट आहे। नक्कीच ताई, एक माझा प्रश्न असा देखील आहे, बारामती खरं तर पवार विरुद्ध पवार अशी लढत होती, दोघांकडूनही प्रचार जो आहे तो जोरात झालेला होता। आमच्यापासून डिटॅच झाली म्हणून आम्हाला काही नुकसान झालं नाही। कारण या दोनही पक्षांचं एकूण उपयुक्तता किंवा यांचं उपद्रव्य मूल्य हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं की कुठूनही कसंही आपल्याकडून ही चूक होता कामा नये की फुटीरतावादी आपलं मत होईल। त्यामुळे फुटीरतावादाला थारा दिलेला नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेने, हे स्पष्ट आहे। नक्कीच ताई, एक माझा प्रश्न असा देखील आहे, बारामती खरं तर पवार विरुद्ध पवार अशी लढत होती, दोघांकडूनही प्रचार जो आहे तो जोरात झालेला होता। मात्र आता सुप्रिया सुळेंचा विजय या ठिकाणी होताना पाहायला मिळतो। प्रतीकांचं राजकारण फार मोठं असतं, पक्ष, चिन्ह, घोषवाक्य, नेता वगैरे सगळ्या गोष्टी, पण प्रतीकांपेक्षा सुद्धा मोठं राजकारण असतं ते मात्र
अधिष्ठानाचं. मला वाटतंय शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या दोनही पक्षांकडून जे काही प्रतीकांचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याहीपेक्षा अधिष्ठान जे होतं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीकडे होतं, अधिष्ठान आदरणीय पवारसाहेबांकडे होतं. त्यामुळे लोक प्रतीकांपेक्षा सुद्धा अधिष्ठानाच्या सोबत राहिले. जरी चिन्ह नाव चोरीला गेलं असलं तरी अधिष्ठानाला लोकांनी जास्त महत्त्व दिलं. बरं ताई, विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते, त्यांनी विजय मिळवलेला आहे, त्यांचं अभिनंदन. बहीण म्हणून त्यांच्याबद्दल कमालीच्या शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. आता विजय जो आहे तो तुमच्या बाजूने होताना पाहायला मिळतोय. आता ही जी महाविकास आघाडी आहे ती आगामी विधानसभेपर्यंत राहणार. अर्थात ज्या ताकदीने आणि ज्या भूमिका घेऊन आम्ही लोकसभा लढलेलो आहोत, त्याच ताकदीने आणि त्याच भूमिका घेऊन आम्ही विधानसभासुद्धा लढू. यापुढे पुन्हा जर युतीसाठी कॉल आला तर असं होणार नाही दादा. ज्या लोकांनी एवढा त्रास दिला, ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी मासाहेब मीनाताई ठाकरेंवरती शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांच्यासाठी फाशीचा दोर दाखवत ट्विट केलं, अशा लोकांच्या सोबत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होतं सुषमा अंधारे. आपण पाहतोय की खरं तर आता मुंबईमध्ये सर्व शिवसैनिक जे ते आपल्याला विजयी होताना पाहायला मिळते. तर मी या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र